जेव्हा जेव्हा एखाद्या ट्रेक किंवा ट्रिपवरून घरी रिटर्न येतो, माय स्किन गेट्स डिस्टर्ब्ड अ लॉट. Might be due to continuous exposure to sun or might be due to my oily skin. But when I came back from this Raigad trip, lot of acne popped out on my skin. Okay, and since then I haven't shooted a single video. But I searched a bit and I got this Wow Skin Science Anti-Acne Face Serum. And you can see the results. A lot of acne have just gone away. If you are also facing the same issue, you should definitely try this product. The ingredients of these products are completely natural. It contains neem leaf oil, tea tree oil. Apart from that, it does not contain any parabens, silicons or fragrances, and it suits all kind of skin types including oily skin. And the best part is this product is made in India. It is very easy to use. You just have to open this box. You have to open this cap and you have to just press this pump and apply small amount of this concentrate only on the part where it is affected by acne. ओके, थोड़ा सा डैप करना है ताकि वो जो सीरम है वो आपके स्किन में थोड़ा सोक हो जाए. यू हैव टू अप्लाई दिस ट्वाइस अ डे. इट हेल्प्स यू टू रिड्यूस योर एक्ने एंड टू ब्राइटन योर स्किन. दिस 30 ml serum cost you ₹599 and is available on Amazon, Flipkart, Nykaa and on their own website and app as well. I have given the links to buy this Wow Anti-Acne Face Serum in the description and in the first comment as well. Apart from this is also available in offline stores. Also, if you want to check the authenticity of this product, you can just scan this QR code and you will get to know whether this product is original or not. So let's move on to our third and final part of Trek to Raigad. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला आणि ह्या आधीचे 2 व्हिडिओ जर तुम्हाला आवडले असतील तर कमेंटमध्ये वाव लिहायला विसरू नका. तर आता इकडे आहे टकमक पॉईंट आणि दारूचे कोठार म्हणजे स्टोरेज ऑफ आर्म्स अँड आर्मर्स. आणि ह्या साईडला आहे जगदीश्वरचं टेम्पल. आता 10 वाजलेले आहेत आणि मला सकाळी लवकर आल्याचा खूप चांगला ॲडव्हान्टेज मिळाला की जास्त गर्दी नव्हती. तर प्रत्येक ऐतिहासिक जागेवरती पॉईंटवरती आपल्याला खूप चांगला टाईम स्पेंड करायला मिळाला. सगळी माहिती जाणून घ्यायला मिळाली, तुमच्याबरोबर शेअर करायला मिळाली. की आता आपण चाललो आहे टकमक पॉईंटला. बेसिकली हा जो पॉईंट होता तर त्या पॉईंटवरती शिक्षा दिली जायची. म्हणजे जो कोण चुकी वगैरे करायचा किंवा गुन्हा घडला असेल त्याला त्या पॉईंटवरून, हा जो तुम्हाला पॉईंट दिसतोय तिकडून त्याला खाली ढकलून दिलं जायचं. पण असंही म्हणतात की शिवाजी महाराजांनी आत्तापर्यंत कोणालाही टकमक पॉईंटवरून खाली ढकललं नव्हतं. तर आपण जाऊन बघूया काय आहे या पॉईंटवरती. ओके, राहुल ते बाळ बघितलं काय? ती फॅमिली ते एका बेबीला घेऊन आली आहे बरोबर. हो, ते रोपे नाही कृष्णाला घेऊन आलो. अरे वेळा काय, आता एवढ्यात वेळ असून महादरवाजाला असलो असतो. नाहीतर ते गाढव जरी येत होते ना दगड घेऊन दोन्ही साईडला बांधून, तर तिकडे एक गाढव एकटा आला असता, माझ्या साईडला कृष्णा असला असता, एका साईडला मी. सिक्युरिटी गार्ड रस्ता थोडासा खडतर आहे पण एक खूप चांगली गोष्ट आहे, दोन्ही साईडला प्रॉपर रेलिंग लावलेली आहे. तर सेफ्टी मेंटेन्ड आहे. अच्छा, आपण थोडंसं ट्विस्ट करूया स्क्रीन. तर हा रिस्की ह्याच्यासाठी आहे कारण का हा स्ट्रेट 90 डिग्री आहे, स्लँटिंग वगैरे काही नाही. तर हा आहे टकमक टोक. थोडी गर्दी आहे, आपण जास्त पुढे नको जाऊया. बघू शकता काय करून ठेवलंय. अरे हे घाण करून जातात, काय करू. तुम्ही बघितले, तुमच्या मुलांना पण स्वच्छ केले, बघू द्या. आपण लिंबू सरबत प्यायला आलो. हे काकांनी आम्हाला इकडून जगदीश्वरच्या मंदिराला यायचा एक शॉर्टकट दाखवला. पण सगळे जमलेलो 10 मिनिटं पुढच्या 10 मिनिटं 10 मिनिटात राहायला बोलला. 10 मिनिटं प्रत्येक 10 मिनिटं बोलले. बरोबर. म्हणजे तर आम्ही विचार केला इकडून आपण लिंबू सरबताचं पाठी जाऊन इकडून आपण लिंबू सरबताचं पुढे जायचं आणि परत मागे यायचं. इकडून आपण लिंबू सरबताचं
सेवन करूनच पुढे जाऊया. किती वेळ लागेल कुठं हा उद्धट आहे, हा मुलगा आहे ना उद्धट आहे. थोडा इकडे निघेल आज आहे ना, तिकडे हा उद्धट मुलगा आहे. एक तास हे उद्धट. हा थोडा शॉर्टकट आहे, त्याला थोडे 2-3 मिनिटं लागतील. आपण शॉर्टकट मध्ये जर मध्ये काय आलं मग सगळं कट कळेल ना, चुकामुक नाही ना होणार. कळलं ना? सगळं सर आमचा वाघ दरवाजा चुकलेला आहे. वाघ दरवाजा किती वेळ लागेल का इथून? महाराजांच्या पुतल्यापासून अर्धा तास लागतो. अच्छा चालेल. मेरे को तो ऐसा धगधग हो रहा है ना भाई. मुलीच्या मालावर बरं कसं खाली उतरायचं ते? हा खाली आहे डायरेक्ट. लिंबू सरबत आहे काका टाकतात आता. ते काय होतं काका आता हे? जिरा जिरा. आम्ही मुंबईला जल जिरा खातो, तुम्ही फक्त जिरा दिला म्हणजे त्याला मजा येईल. गावातली ताजी ताजी लिंबू. आता हे छास आहे का? इकडे छास पण अवेलेबल आहे. हा जो काकांचा स्टॉल आहे ना, तो टकमक टोक पासून तुम्ही रिटर्न येता. इनफॅक्ट टकमक टोकला जाताना पण लागतो आणि येताना पण लागतो. तर आता आपण जगदीश्वर टेम्पल बघायला जात आहोत. Today we have with us celebrity trainer Rahul Basrur and chartered accountant Sagar Shinde. हा आहे जगदीश्वराचा, आत्ता आपण जे सात फिरून आलो, हा आहे जगदीश्वराच्या मंदिराचा मागचा भाग. आणि ॲक्च्युली जर का तुम्ही बघाल तर हा मंदिरासारखा वाटत नाही, हा ह्याला मशिदीचा एक आकार दिला आहे. लांबनं जेव्हा तुम्ही बघता तर ती मस्जिदच वाटते, म्हणजे शत्रूला असं वाटलं की ते मस्जिद आहे, जेणेकरून याच्यावर आक्रमण होणार नाही म्हणून ह्या प्रकारे ते बनवलेलं आहे मंदिर. ही आहे महाराजांची समाधी. 3 जून 1680 रोजी जेव्हा महाराजांचं निधन झालं त्यावेळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार याच ठिकाणी करण्यात आले होते. आणि नंतर असं आपण आधी डिस्कस केलं की ब्रिटिशांच्या ताब्यात गेल्यानंतर किल्ल्यावर सर्व गावकऱ्यांपासून सगळ्यांना येण्यास बंदी होती. तो मध्यंतरीचा बराचसा काळ हा गडावर म्हणजे मनुष्य विरहित हा गड होता. त्यामुळे आणि सर्व डेमोलिश केल्यामुळे पूर्ण पडीक जागा झाली तिकडे, म्हणजे लिटरली गवत वगैरे आला, त्यामुळे ओळखता पण येत होतं की इथे समाधी असावी. मग 19व्या शतकाच्या सुरुवातीला महात्मा फुले जेव्हा आले तेव्हा त्यांनी डिस्कवर केलं ही, आणि मग तेव्हा मग इथे नित्याने पूजा वगैरे व्हायला लागली. आणि असा उल्लेख असं म्हणजे गावकऱ्यांना समजलं की टिळकांनी मग याचा पुनर्बांधण्याची टिळकांनी केली. आता हे जी आपल्याला दिसते समाधी, टिळकांनी म्हणजे त्याचा विस्तार केला. अच्छा अच्छा. समाधी ही एक्झॅक्टली जगदीश्वर मंदिराच्या समोर बांधण्यात आली आहे. सो चीफ आर्किटेक्ट जे आपले हिरोजी इंदुरकर होते, त्यांनी पूर्ण गड किल्ला बांधून झाल्यानंतर जेव्हा शिवरायांनी त्यांना विचारलं की तुम्हाला याचं म्हणजे ह्याच्या अगेन्स्ट तुम्हाला मानधन काय पाहिजे, सो तेव्हा त्यांनी मानधन काहीच घेतलं नाही. बट ते बोलले की तुमची उजव्या बाजूची पायदूळ जेव्हा त्या पायरीला लागेल तेव्हा माझ्या नावाचा उद्धार झाला पाहिजे, म्हणून त्यांचं नाव तिकडे कोरण्यात आलं. सेवेचे ताई सत्य हिरोजी इंदुरकर हा मेसेज आहे की त्यावेळेचं मराठी भाषेत. तर मित्रांनो, आता आपण आपल्या ट्रेकच्या शेवटच्या टप्प्यात आलेलो आहोत. आपण आजचा शेवटचा पॉईंट, शेवटचं लोकेशन कॅप्चर करतो आहे, ते म्हणजे वाघ दरवाजा. तर हे वाघ दरवाजा ॲक्च्युली कुठे असतं ते पहिलं तुम्हाला सांगतो, मग त्याचा इम्पॉर्टन्स सांगतो. तर वाघ दरवाजा जो होळीचा माळ आहे तिकडून तुम्ही लेफ्टला खाली उतरलात की तुम्ही इकडे पोचतात. हा खूप कच्चा रस्ता आहे, तर प्रॉपर गिअर्स वगैरे तुमच्याकडे असतील आणि तुम्ही प्रॉपरली उतरू शकता तरच इकडे या. ॲट द सेम टाईम खूप कमी लोक इकडे व्हिजिट करतात. आम्ही पण स्किप करणार होतो, पण म्हटलं एवढं केलं तर आता हेही व्हिजिट करून घेऊया.
दुसरी गोष्ट म्हणजे हे वाघ दरवाजा काय होतं, तर त्या काळात जर समजा शत्रूने सगळीकडून कॅप्चर केलं असेल फोर्ट, ओके, म्हणजे किल्ला, आणि जर बाहेर पडायचं असेल, एस्केप व्हायचं असेल, जीव वाचवायचं असेल, तर हा एक असा पॉईंट होता वाघ दरवाजा, जो खूप कमी लोकांना माहीत होतं. तिकडून सगळं सैन्य बाहेर येऊन इकडून एस्केप होऊ शकत होतं. तर आता आपण ह्या बुरुजावरती आलेलो आहोत, म्हणजेच वाघ दरवाजाच्या बुरुजावर. फुल बघ ना. पुढे जाऊ नका जास्त. तर मित्रांनो, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. काही प्रश्न असतील किंवा आम्ही कुठे चुकलो असू तर नक्की कमेंट करून कळवा. आम्ही ती चूक सुधारायचा प्रयत्न करू. त्याचबरोबर जर तुम्ही आपल्या चॅनल पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, तुमची रजा घेतो. होय महाराजा.